शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार बोलतायत आदिवासींच्या संदर्भातली एक महत्त्वाचा आंदोलन तुम्ही त्या ठिकाणी पुढे घ्याल त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण आहोत। आता याच्यामध्ये आपण जर बघा विरोधाभास तुम्हाला द्यायला सरकार काय म्हणते पैसा नाही। मिसिंग लिंक माहिती तुम्हाला मिसिंग लिंक 7-7.5 का 8,000 कोटी रुपयाचं काम त्यांनी तिथे केलं। त्याच्यामध्ये नवयुगा नावाची एक कंपनी आहे महाराष्ट्राची आहे का नाही ती आहे आंध्राची। अजित दादांचा ऍक्सिडेंटच्या विमानाच्या कंपनीच्या विमानामध्ये झाला त्या विमान कंपनीचा आणि त्या नवयुगाचे संबंध आहे। आम्ही त्या बाबतीतले पुरावे दिले तो दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये अजितदादा सारख्या मोठ्या नेत्याला तिथं न्याय मिळू शकत नाही तर गरीबाला आणि सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल। त्या कंपनीला तिथं काम मिळालं त्या कंपनीचे पूर्ण पैसे त्याचे तिथं त्या ठिकाणी दिले गेले। मग आता तुम्ही काम केलेलं असेल तुम्ही छोटे कॉन्ट्रॅक्टर असाल मग जो त्यांना न्याय तो तुम्हाला न्याय नाही का मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे का 1 कोटीचं काम करणारा अधिकारी 2 कोटीचं काम करणारा अधिकारी आणि 1000 कोटीचं काम करणारा अधिकारी हा काय वेगळा आहे का कॉन्ट्रॅक्टर। हा कुठलाही मोठा नाही तर छोटा कॉन्ट्रॅक्टर असेल तर वेळेत जर पैसे द्यायचं ठरलं असेल जो काय कॉन्ट्रॅक्ट तुमचा झाला असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव करून चालत नाही। तर तुम्हाला जसं त्यांना वेळेत पैसे मिळतात तसेच पैसे हे तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळणं अतिशय महत्वाचं आहे। आता अजून एक कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्हाला माहिती का मेगा इंजिनिअरिंग माहिती का त्याला कुठली कुठली कामं दिली गेली आहेत वाच तुम्ही ऐका। समृद्धी मार्ग पुणे रिंग रोड मुंबई गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब जेट्टी काय ते 1000 कोटीचं काम आहे। बँड्रा कुर्ला बुलेट ट्रेनचं स्टेशन मोठं काम आहे। त्यानंतर विरार अलिबाग मल्टीपर्पज रस्ता ठाणे वसई भाईंदर बोगदा व इतर सर्व कामं ही कोणाला मिळाली मेगा इंजिनिअरिंग। आता तुमचा काय अडचण झाली तुम्हाला सांगतो। आता पीडब्ल्यूडी विभागामध्ये पूर्वी 1-2 कोटीची कामं दिली जात होती 5 कोटीची कामं दिली जात बाहेर। आता यांनी MSIDC जसं आहे तसं यांनी MSIDC काढले हे माहितीये का। या MSIDC मध्ये त्यांनी जी छोटी छोटी कामं आहेत ती कामं त्यांनी एकत्रित 50 कोटी 100 कोटी 200 कोटी 300 कोटीची केली। सर्वांना विनंती आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडनं जर टक्केवारी घ्यायची असेल आणि तो कॉन्ट्रॅक्टर समजा 1-2 कोटी रुपयाचं काम करणारा असेल तर 100 कोटीची कामं ही 100 लोकांना द्यावी लागतील आणि जर तिथे टक्केवारी घ्यायची असेल तर 100 लोकांकडनं आपल्याला टक्केवारी घ्यावी लागेल। मग असं कशाला करायचं म्हणून त्यांनी MSIDC काढली आणि MSIDCच्या अंतर्गत त्यांनी कामं क्लब केली आणि ती कामं क्लब केल्यानंतर त्याच्यामध्ये कंडिशन्स टाकल्या ज्याच्यामध्ये तुमच्यातले बहुतांश लोक बसणार सुद्धा नाही त्या कंडिशन मध्ये। त्याचा मी अभ्यास केला त्याच्यात जी काही कामं तिथं त्यावेळेस दिली गेली होती 16-17 हजार कोटीची का त्याच्यापेक्षा जास्त 30,000 कोटीची त्याच्यामध्ये 9,000 कोटीचा भ्रष्टाचार झालं हे पुराव्यासकट त्यावेळेस त्या ठिकाणी मी दाखवून दिलं का त्याच्यामध्ये कार्टेलिंग झालं होतं त्याच्यामध्ये चेन झाली होती आणि ती चेन झाल्यानंतर कार्टेल झाल्यानंतर त्याच्यातून काही नेत्यांना डायरेक्ट तिथं 100 कोटीचा माणूस म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट ज्याला 100 कोटीचं तिथं त्या ठिकाणी मिळालं तर तो एकदा एखाद्या नेत्याच्या घरी गेला नाही तर ऑफिसला गेला आणि जर समजा 10% तिथे ठरले तर एका 100 कोटीच्या कामातून